महाशिवरात्रीनिमित्त जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिर भक्तांच्या गर्दीने फुललंय। काल रात्रीपासूनच मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली। जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिर हे प्राचीन मंदिर असून जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने या मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात। आज महाशिवरात्रीचा उत्साह जालना शहरासह जिल्हाभरात ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। मंदिरात देवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करून फुलांची आरास करण्यात आली आहे। हर हर महादेव या जयघोषाने परिसर दुमदुमला असून भाविक महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतायत। उत्साह कसा पाहिला? महाशिवरात्रीचा उत्सव म्हणजे आनंदामध्ये महादेवाचं आणि पार्वतीचं हे लग्न सोहळा असतो। ह्या कारणाने रात्रीपासून ह्या मंदिरामध्ये सर्वप्रथम आपण महादेव पार्वतीची एक वरात म्हणून काढली होती। हळदी काल लावली आणि हळद लावून सनी गावातून एक वरात काढली होती। वराताची फार मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि रात्री 12 वाजल्यापासून ह्या मंदिरामध्ये एवढी गर्दी, अभिषेक होम हवन जे बी ज्याच्या पद्धतीने पूजापाठ करतात। पंचमुखी आणि सदासुखी ह्या ठिकाणी जो भी व्यक्ती दर्शनाला येतो, हर टाईम येतो, तो सुखी झालेला आहे। माझ्याहून मी सांगू शकतो, मी 1977ला ह्या मंदिरामध्ये पाय ठेवला। त्या टायमाला छोटंसं मंदिर होतं। याचं डेव्हलपमेंट करणारे सर्व जालनावासीच आहे, कोणी केलेलं नाही। जालन्याच्या पुऱ्या लोकांनी याला मदत केली आणि मदतीनिधीने हा मोठा याच्यापासून झिरोपासून हिरो बनलं मंदिर। भक्तांची गर्दी कशी मंदिरात आज? भक्तांची गर्दी तर खूपच आहे। ते काय 2 दरवाजे केल्या कारणाने आपण तिकडे एक दरवाजा पाडला, त्या कारणाने आपल्याला इकडे गर्दी दिसत नाही। त्या दरवाजाने सोडायचं आणि ह्या दरवाजाने बाहेर लोकांना काढायचं। सिर्फ शिवरात्रीपर्यंत एकच दिवस तो दरवाजा खुला राहणार। तर मला सांगा, मंदिराचं नाव हे जे काही आहे पंचमुखी महादेव, याला काय म्हणतात? पंचमुखी हे स्वयंभू भगवान आहेत आणि इथं आल्याला मनुष्य हर सुखी आहे, दुःखी नाही आहे। पंचमुखी सदा सुखी। जे बी व्यक्ती इथं येतो तर तो चांगलंच झालेला आहे।